महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबई आणि मालेगावातील कार्यक्रमांना राहणार उपस्थित. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या नेत्यांची घेणार भेट. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार सोबत. दोघांमध्ये ऑपरेशन टायगर बाबत चर्चेची शक्यता. मंत्रिपद न मिळालेले छगन भुजबळ घेणार केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट. मालेगावात होणाऱ्या सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्यात दोघांमध्ये गुफ्तगू होण्याची शक्यता. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. वेळ आल्यास स्वबळावर लढण्याचा निर्णय घेणार. महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत. स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. घरात बसून निवडणूक लढता येत नाही. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात. अमित शहाना मी जाहीर आव्हान देतोय, तुम्ही तुमच्या भाजपच्या झेंड्यामधला हिरवा काढून दाखवा. तो काढा, पहिला हिरवा काढा. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. अमित शहांनी घटनाबाह्य सरकार लादलं, त्यांचा समाचार घेतच राहणार. गद्दारांनी वार केला तरी मी संपणार नाही. गद्दारांना गाडूनच संपणार, ठाकरेंचा एल्गार. शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज जिल्हा प्रमुखांची बैठक. आगामी पालिका निवडणुकीबाबत ठाकरे करणार चर्चा. मशिदीवरील लाऊडस्पीकरबाबत हायकोर्टाचा मोठा निकाल. आवाजाविरोधात दुसऱ्यांदा तक्रार आल्यास स्पीकर जप्त करण्याच्या पोलिसांना सूचना. तुळजाभवानी देवीच्या 207 किलो सोनं आणि 2570 किलो चांदीचे दागिने वितळवण्याच्या प्रक्रियेला स्थगिती. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा मोठा निर्णय. आणि सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपीला आज वांद्रे कोर्टात करणार हजर.